आता पुन्हा एकदा एक महत्त्वाची बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली। परतीच्या पावसाचे संकेत मिळाल्यानंतर राज्यातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलेला असतानाच आता 15 ऑक्टोबरला पुन्हा मोठं संकट येण्याचे संकेत आहे। हवामान विभागानेही अलर्ट जारी केलेला आहे। काय होणार महाराष्ट्रात, सविस्तर बातमी जाणून घेऊयात। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला फॉलो करायला विसरू नका। महाराष्ट्रात पुन्हा आसमानी संकट येणार आहे। 15 ऑक्टोबरला काय होणार आहे, IMDचा काय अलर्ट आहे, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। या वर्षीच्या मान्सून हंगामाच्या शेवटच्या टप्प्यातही महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। मे महिन्याच्या अखेरीपासून राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली। त्यानंतर जून जुलैमध्ये मध्यम पाऊस तर ऑगस्टमध्ये पावसाने कहर केला। सप्टेंबरमध्ये मान्सूनचा जोर कमी होईल अशी अपेक्षा होती, परंतु या काळात विदर्भ आणि मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला। अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। घरादारात पाणी शिरलं, पिकं पाण्याखाली आली, शेतजमिनी खरडून गेल्या, गुरं वाहून गेली, घरं संसार उघड्यावरती आले। आता ऑक्टोबरच्या सुरुवातीला नैऋत्य मान्सून निघून जाईल अशी अपेक्षा होती। मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू असल्याचंही वृत्त समोर आलं होतं। मात्र तेवढ्यात हवामानाविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे। हवामान खात्यानं एक नवीन इशारा जारी केलाय। ताज्या अहवालानुसार 15 ऑक्टोबर पासून राज्यात मुसळधार पावसाची आणखी एक फेरी सुरू होऊ शकते। या संभाव्य पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना कापणी केलेली पिकं सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आणि पाऊस किंवा जोरदार वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी तयारी करण्याचे आवाहन केलंय। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात दुपारी मुसळधार पाऊस आणि गडगडाटी पाऊस पडण्याची शक्यता आहे। काही भागात विजांचा कडकडाट देखील होऊ शकतो। एवढंच नव्हे तर खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात हवामान पूर्णपणे कोरडं होतं, ज्यामुळे मान्सूनचा राज्यातून परतीचा प्रवास झाल्याचं बोललं जात होतं। मात्र आता नव्या अपडेटनुसार हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता आहे। मुंबई आणि पुण्यासह मराठवाड्यात मुसळधार पावसानंतर पावसाळा ऑक्टोबरमध्ये संपेल अशी अपेक्षा होती। मुंबईत हवामान खात्यानं अधिकृतपणे मान्सूनच्या प्रस्थानाची घोषणाही केली होती। 2 ऑक्टोबरपर्यंत राज्याच्या अनेक भागातून अधूनमधून पाऊस सुरू होता। सुरुवातीला असा अंदाज वर्तवण्यात आला होता की 5 किंवा 6 ऑक्टोबरपर्यंत मान्सून पूर्णपणे माघार घेईल। आता पुन्हा एकदा राज्यात विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। थोड्याच दिवसावरती दिवाळी येऊन ठेपलेली आहे। दिवाळीची लगबग आपल्याला बाजारपेठांमध्ये पाहायला मिळतेय। सगळीकडे उत्सवाचं वातावरण पाहायला मिळतंय। मात्र त्याच दरम्यान आता महाराष्ट्रात पावसाचं पुन्हा मोठं आसमानी संकट येण्याची चिन्ह पाहायला मिळत आहे। असेच पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका।